माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवला अशा पद्धतीचा दृष्टांत जो आहे तो सांगितला जातो। सध्या संत तुकाराम महाराजांची पालखी ही रोटी घाटामध्ये येते आणि आपण पाहतोय की पालखीसोबत एक रेडा जो आहे एका वारकऱ्यासोबत पंढरपूरची वारी जो आहे तो करतोय। आपण थेट त्यांना विचारणार आहोत की कुठून आलेत का। आपण पाहतोय की हा रेडा जो आहे तो या वारकऱ्यांसोबत चालतायत। कुठून आलात? देवगाव। हां, स्टेशनपासून वारी 2 वर्ष। हो, पंढरपूर पर्यंत घेऊन जातात। हां, पंढरपूर मध्ये हे बांधायची गरज नाही कुठे? काहीच कुठे गरज नाही। काय नेमकं याचं महत्व काय? महत्व रेड्यामुखी वेद बोलला गर्भध्वजांचा आरविला। हा, असा माऊलीने जो वेद बोलविला होता त्यासाठी रेड्याचं महत्व आहे, म्हणून रेड्याला घेऊन चाललो आहे। मला सांगा काय वारकऱ्यांची प्रतिक्रिया असते याला पाहिल्यावर? याला पाहिल्यानंतर मुखामध्ये म्हणजे मुखा प्राणी सुद्धा बोलू शकतो अशा हिशोबाने महाराज हे पहिल्यांदाच पाहिलं असेल? हो, पहिल्यांदा म्हणजे हे जे महाराज आहेत ना त्यांनी त्यांच्या घरापासून तो आणलेला आहे। आता ही पहिल्यांदाच तुम्ही पाहताय वारीमध्ये सगळं? हो, तर आपण पाहतोय की सगळे वारकरी सांगतात की आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, मात्र माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले म्हणजे मुका प्राणी सुद्धा बोलायला लागला। त्याचं महत्व म्हणून हा रेडा जो आहे तो ते वारकरी जे आहे ते पंढरपूरपर्यंत घेऊन जातात। आणि पाहतोय की तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये हा रेडा वारकऱ्यांसमोर चालताना आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, रोटी घाट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।